पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण तापले, माझं नाव वापरून अपयश झाकू नका. आमदार शशिकांत शिंदे यांचा आमदार महेश शिंदे यांना थेट इशारा. सातारा जिल्ह्यात सध्या पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले असून आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. लासुर्णे येथील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पाण्याच्या वादाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे ठामपणे सांगत स्वतःचे अपयश झाकण्यासाठी माझ्या नावाचा गैरवापर केला जात आहे, असा गंभीर आरोप आमदार महेश शिंदे यांच्यावर केला. आमदार शशिकांत शिंदे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत थेट निशाणा साधला. त्यांनी सांगितले की निवडणुकीच्या काळात मतांसाठी लोकांना अवास्तव आणि खोटी आश्वासने देण्यात आली. विशेषतः पाण्याबाबत कोणतीही वस्तुस्थिती न तपासता मोठ्या प्रमाणात आश्वासने देण्यात आली. मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता करणे अशक्यच ठरत असल्याने आता दिशाभूल करण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जात आहे. हे केवळ दुर्दैवी नाही तर अत्यंत बालिश राजकारण आहे, उघड बालिशपणा आहे, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. धोम बलकवडी प्रकल्प, धोम धरण आणि झेकटापूर उपसा जलसिंचन योजनेचा संदर्भ देत आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकाळातील कामांची आठवण करून दिली. ते म्हणाले की मी आमदार आणि जलसंपदा मंत्री असताना केलेल्या नियोजनामुळेच नेर तलावात पाणी पोहोचले. हा विकास अचानक झालेला नाही, तर त्यामागे ठोस नियोजन आणि निर्णय होते. मात्र त्यानंतरच्या काळात योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले असूनही काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत त्यांनी टीका केली. पासून मी आमदार व्हायच्या अगोदरपासून ही कमिटी आहे, धोम बचाव कृती समिती. ठीक आहे, मी आज नेमलेली नाही. ते आमच्या व्यतिरिक्त सुद्धा लढायतच असतात ना पाण्याच्या हक्कासाठी. त्यांचं पाणी नेऊ नये म्हणून ते लढाई करतात. त्याला शशिकांत शिंदे कधी माझा कार्यकर्ता आहे म्हणून तुमचा कार्यकर्ता म्हणून त्याला तुम्ही फूस लावले असं आरोप करणं म्हणजे हा बालिशपणा आहे. पण मी आजही सांगतो, निव्वळ चुकीच्या नियोजनामुळे झालेला हा संघर्ष आहे असं माझं मत आहे. नेरमध्ये पाणी किती पडतंय, त्यामध्ये वरच्या गावांना, भूतघाटातल्या आणि घाटावच्या असलेल्या गावांना पाणी मिळावं म्हणून नियोजन आम्ही केलं होतं. ते ग्रॅव्हिटीने मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न केला होता. त्या व्यतिरिक्त आपण किती क्षेत्र वाढवलं एकदा जनतेला कळवून द्या. त्याच्या व्यतिरिक्त लाभ क्षेत्रात नसलेली किती क्षेत्र तुम्ही का वाढवली आणि त्याच्याच बरोबर मानमधले वाढवले तेव्हा तुम्ही का झोपला होता का, तेव्हा तुम्ही विरोध का केला नाही. आणि आता सुद्धा लोकांचा रोष काय की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. पहिलं तर ते पाणी खाली सोडलं जात आहे, कुठं जात आहे त्यांना देण्याबद्दल माझा विरोध नाही, पण तुम्ही विरोध काय केला सत्ता म्हणून. अशा पद्धतीचं वाढीव क्षेत्रामध्ये पाणी सर्रास सोडलं जातं, त्याचे पापाचे धनी तुम्ही खरे आहात. आणि म्हणून लोकांना हे कळून आलेलं आहे की फक्त मतं मिळवण्यासाठी तुला पाणी देतो म्हणून या पद्धतीने केल्याने मला आश्चर्य वाटतं. म्हणजे सरकारच्या दबावाखाली अधिकारी किती गलतनात काम करतायत. म्हणजे 20 वर्ष पाणी साठा पिण्याच्या साठी राखीव केलेला कोटा सुद्धा कमी केला जातो का, तर पाणी पिण्याला वापरायलाची गरज नाही म्हणून ते पाणी वाढवून दुसरीकडे शेतीसाठी दिलं जातं. आणि गावठाण क्षेत्र वाढलं, किती वाढलं, गावठाण क्षेत्र वाढलं म्हणून ते पाणी आता शिल्लक राहत आहे. म्हणजे हा मूर्खाच्या बाजारामधला झालेला निर्णय फक्त निवडणुकीचा बाजार करण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी क्षेत्राचं सर्वेक्षण केलं गेलं. ते ओलिताखाली आणण्याचा निर्णय घेतला. तो ओलिताखाली आणताना शिल्लक पाणी कुठलं राहिलं हे दाखवण्याचा प्रकार केलेला हा बालिशपणा आहे. आणि याचे फळ आज नाही, आम्ही 2-3 वर्षापासून ओरडत होतो, आम्हाला तुम्ही त्यावेळेला विरोध करत होता. आज नाही, त्यावेळेला त्यांना सांगत होते की आम्ही तुमचं लाभ क्षेत्र वाढवलंय, शिंदेसाहेब तिथे विरोध करतायत, इकडे सांगतायत त्यांनी विरोध केलाय. म्हणजे किती नाटकीपणा आहे, दुतोंडीपणा आहे. सरडा सुद्धा इतका रंग बदलत नसतो. आज तुम्ही सांगताय, माझं म्हणणं आहे तुम्ही पाप केलेलं आहे. जे खऱ्या अर्थाने लाभार्थी आहेत ना त्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे. आणि मला तर शेतकरी आणि सगळे जनता सुज्ञ झालेली आहे. याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार, मुद्देसूद उतरणार, नियमाने उचलणार. मागचं क्षेत्र सगळा घेऊन अधिकाऱ्याला जाब आम्ही 100% विचारणार आणि जनतेच्या समोर सत्य आणणार. जर आमचं पाणी हक्काचं, खटाव, कुशेगाव, कोरेगाव सगळ्या क्षेत्रातलं हक्काचं पाणी जे पूर्वीचं लाभ क्षेत्रातलं होतं, जर कोणी नेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या अधिकाऱ्यापासून त्या लोकप्रतिनिधीला आम्ही सोडणार नाही, एवढंच सांगतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले प्रत्युत्तर.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींवरून सुरू झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडत प्रत्युत्तर दिले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत खालच्या पातळीवरील राजकारण झाल्याचा आरोप करत त्यांचा हिशोब योग्य वेळी केला जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकताच साताऱ्यातील सभेत दिला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री भोसले यांनी सांगितले की आम्ही युतीचा धर्म पाळून एकत्रित काम करत आहोत. निवडणुकीदरम्यान जे काही घडले ते स्थानिक पातळीवरील राजकारण होते. हा विषय आता संपलेला आहे. बाबा, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये खालच्या पातळीचं राजकारण झाल्याचं आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि खरं तर एक इशारा दिला बीजेपीला त्यांनी. नाही, असं काय नाही. आम्ही शेवटी आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि मागं पण आम्ही म्हटलं की जे जिल्हा परिषदला झालं हे स्थानिक राजकारण होतं. या राज्याच्या याच्यामध्ये किंवा त्याचा विषय नव्हता. भाजप 28 वर असताना जाणून बुजून भाजपला बाजूला ठेवणं या पद्धतीचं नियोजन चाललं होतं आणि आमचं म्हणणं होतं की बा निवडणुका वेगवेगळ्या जरी आपण लढलो असलो तरी आपण युतीमध्ये आपण सरकारमध्ये सगळे तिन्ही पक्ष मिळून काम करतो आणि आपण एकत्र येऊन काम करू, प्रभावी करू. आम्ही अशा पद्धतीनं दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मी स्वतः बोललो होतो. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही आणि शेवटी आमची किंवा पक्ष नेतृत्वाची पण अपेक्षा होती किंवा भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता. ठीक आहे, आम्ही मेजॉरिटीपर्यंत पोहोचलो नाही. आम्ही जर 33-34ला पोहोचलो असतो तर नक्कीच मग आम्ही जर त्यावेळेला अशी भूमिका घेतली असती की आमचं आम्हीच करणार, दुसऱ्याने घेणार नाही, तर नक्कीच यांना राष्ट्रवादीला सेनेला पण ते पटलं नसतं. असं म्हणणं आहे की आम्ही एकटं 28 पर्यंत पोहोचून सुद्धा आम्हाला जाणून बुजून बाहेर ठेवायचं. इलेक्शनमध्ये बोलणं, टीका टिप्पणी होती, सगळीकडे झाली. राज्यामध्ये जिथे जिथे वेगळे लढले सगळीकडे झाली, पण राज्यामध्ये इतर ठिकाणी तिथल्या स्थानिक ह्याच्यावर इलेक्शन झाल्यानंतर सेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेस आणि जे दुसरे आहेत त्यांना बाजूला ठेवून त्यांनी सत्ता केली ना. आता रायगडचं उदाहरण घ्या. आपल्यापेक्षा टोकाची भांडणं रायगडमध्ये तटकरे साहेब, आपले भरत शेठ, महेंद्र दळवी, थोरवे, सगळ्या आमदारांची टोकाची, आपल्यापेक्षा टोकाची टीका टिप्पणी आणि झाली, पण तरी तिन्ही पक्षांनी मिळून रायगडची जिल्हा परिषद स्थापन केली. इथं तर आपलं एवढं तर काही टोकाचं झालं नव्हतं. ठीक आहे, टीका टिप्पणी, बोलणं, कुठेतरी एखादं स्टेटमेंट वगैरे झालं असं, पण असं असताना पण येणं आणि शेवटी हा जिल्ह्याचा विषय होता. मग शिंदेसाहेब आमचे नेते, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार म्हणून काम केलंय. आता तर ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या युतीचे आणि त्यांचं नेतृत्व आपल्याला जिल्ह्याचं नेतृत्व आहे हे पण आम्हाला मान्य आहे. पण हा इथला विषय होता आणि मला वाटतं आता बऱ्यापैकी तो विषय संपलेला आहे. तर आता हे होईल किंवा त्याच्यातनं काय पुढे होईल, सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू, एवढाच विषय. महेश शिंदे आणि शिवसेनेमध्ये वाद वाढलेला आहे. महेश शिंदेचा कल भाजपमध्ये येत असल्याचं दिसतं. आता जे सेनेचा त्यांचा विषय मला ते महेश शिंदे आणि जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं त्याच्यावर माहिती मिळू शकते. पण एकूण त्यांची आता त्यांनी तुमच्यासोबत भाजपसोबत आल्यामुळे त्यांची कुठेतरी कोंडी आता शिवसेनेकडनं केली जाते. जयकुमार गोरेंनी मात्र त्यांना म्हणाले की बाबा आम्ही त्यांना जी काय पाहिजे ती साथ देऊ. तुमचं काय म्हणणं? प्रियाताई ह्या पहिल्यापासून भाजपच्या पदाधिकारीच आहेत. त्या जिल्हा कार्यकारिणीवर होत्या, नंतर त्या जिल्हा परिषद त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर लढवली, निवडून आल्या आणि आम्ही त्यांचं नाव भाजपच्या म्हणून आम्ही त्यांचं नाव पुढे केलं. त्यामुळे आम्ही काय सेनेचं कुठं काही करून फोडून केलं असं नाही होत. आम्ही आमच्या ज्या भाजपच्या होत्या त्यांचं नाव पुढे केलं. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू. पुढील तारीख 4 मे रोजी नेमली. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या निवडीविरोधात दाखल अपात्रता याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली असून पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे, अशोक पाटील आणि मनीषा फडतरे यांनी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पोलकुंडवार यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. संबंधित निवड प्रक्रिया बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
सोमवारी या प्रकरणी पहिली ऑनलाईन सुनावणी पार पडली। यावेळी आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली। कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून मुदत मागण्यात आली। त्यानुसार आयुक्तांनी 15 दिवसांची मुदत दिली असून पुढील सुनावणी 4 मे रोजी निश्चित करण्यात आली आहे। अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या वतीने ॲडव्होकेट खोत आणि ॲडव्होकेट भोसले यांनी बाजू मांडली, तर याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट घोडके यांनी काम पाहिले। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह संदीप मांडवे, अनिल देसाई, राजू शेळके, उदयसिंह पाटील उंडाळकर, अशोकराव पाटील, कविता ओंबळे, गिरीश बनकर, स्वप्ना पाटील, सविता चाळके, योगिता गिरी, वनिता कुंभार, मृणाल पाटील कांबळे, ननावरे आदी यावेळी उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या देखील ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या। या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती शासन निर्णय 8 दिवसात येणार। राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय लवकरच प्रत्यक्षात येणार असून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय येत्या 8 दिवसात काढण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समित्या दुसरी सुधारणा अधिनियम 2026 हा कायदा विधानसभेत मंजूर होऊन राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे। या कायद्यामुळे राज्यभरात सुमारे 1000 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार असून त्यामुळे ग्रामीण राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे। महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणे आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची संकल्पना लागू करण्यात येणार आहे। निवडणूक लढवू न शकलेल्या परंतु अनुभवी तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय अभ्यासकांना संधी देण्यामागे स्थानिक प्रशासन अधिक समावेशक आणि प्रभावी बनवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे। ग्रामविकास विभागाकडून या संदर्भातील प्रक्रिया वेगाने सुरू असून लवकरच स्वतंत्र शासन निर्णय जारी होणार आहे। स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी विशेष सभा बोलवणार आहेत। या सभेत नामनिर्देशन स्वीकारले जाईल आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड करून त्यांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाणार आहे। नामनिर्देशन प्रक्रियेत मान्यताप्राप्त व नोंदणीकृत पक्षाचे तौलनिक संख्याबळ विचारात घेतले जाणार असून गट नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे। दरम्यान स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या सदस्यांची नावे राज्य निवडणूक आयोगामार्फत शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत। या निर्णयामुळे अनेक इच्छुकांनी आपली राजकीय नेत्यांकडे हालचाली सुरू केल्याने ग्रामीण राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे।